भोंदू अशोक खरातचं प्रकरण हे मार्चमध्ये ज्या वेळेला समोर आलं त्याच वेळेला आम्ही सांगितलं होतं की भोंदू अशोक खरातचं प्रकरण हे साधं सुद्धा नाही आहे. सध्याच्या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील, देवाभाऊंच्या मंत्रिमंडळातील, एकनाथ शिंदेच्या गटातील अनेक मंत्री ह्या अशोक खरातचे भक्त म्हणून काम करत होते, त्यांचे दलाल म्हणून काम करत होते. आणि आता किंबहुना ह्याच अशोक खरातने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना गुवाहाटीचा रस्ता दाखवला आणि तो रस्ता दाखवण्यामध्ये अशोक खरातांच्या बरोबर दीपकबाई केसरकर आणि इतर सर्व मंडळी ही अग्रेसर होती. आता रुपालीताई चाकणकरांच्या स्टेटमेंटमुळे हे आता सिद्ध झालेलं आहे की त्या सगळ्यांच्याच कपट कारस्थानातून गुवाहाटीचा मार्ग ज्या ज्या गद्दारांनी अवलंबला त्या गद्दारांचा फटका महाराष्ट्राला तर बसलाच, परंतु त्याचबरोबर त्या अशोक खरातच्या काळ्या जादूमध्ये सहभागी होऊन त्यांच्या नादी लागून हा महाराष्ट्र भ्रष्ट करायचं काम ह्या महाराष्ट्रातल्या मंत्रिमंडळातल्या अनेक मंत्र्यांनी केलेलं आहे. मी मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती करेन की आपण अशोक खरातांची संपूर्ण चौकशी एसआयटीच्या माध्यमातून करीत आहातच, परंतु एसआयटीची व्याप्ती अजून वाढवण्याची आवश्यकता आहे. रुपालीताईंच्या स्टेटमेंटमुळे जे आमदारांचं, ज्या मंत्र्यांचं नाव पुढे आलेली आहेत, किंबहुना दीपकबाई केसरकरने सुद्धा 39 आमदारांची नावं सांगितलेली आहेत, त्या सगळ्या आमदारांसहित जे मंत्री ह्या काळ्या जादूमध्ये सहभागी झाले होते त्यांच्यावर तुम्ही अंधश्रद्धा प्रतिबंधक कायद्यान्वये किंवा जादूटोना प्रतिबंधक कायद्यान्वये कारवाई करा, त्यांना मंत्रिमंडळातून ताबडतोब सस्पेंड करा आणि जे आमदार सुद्धा ह्या काळ्या जादूमध्ये सहभागी होते त्यांच्यावर सुद्धा जादूटोना प्रतिबंधक कायद्यान्वये पोलीस कारवाई करा आणि त्यांची हकालपट्टी करा, हीच एक विनंती आहे.